कचरा डेपोचं तुम्ही सांगितलं माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आधी हाईट पडा मला भेटण्यापेक्षा ना तो मी साहेब गोविंदराजला बोललो गाडी जरा नाही मी प्रश्न पालकमंत्री म्हणालेत आपापसात कमी भांडा असं बोलून ते निघून गेलेत. नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली, निवेदन काय होतं? भांडण आपसापसातलं कुठं विषयच नाही. हे सत्ताधारी पक्षामधलंच भांडण आहे हे सगळ्यांना माहीत पाहिजे. विरोधक आपसापसात भांडणामुळे 140 कोटीची जी शहरातली युद्ध प्रक्रिया आहे गेल्या 18-19 महिन्यापासून अद्यापपर्यंत का झाली नाही पूर्ण, ह्याचं उत्तर सत्ताधारी म्हणून त्यांनी देणं गरजेचं आहे. आणि ह्यात कुठंही विरोधी पक्षाचं आमचं एवढंच म्हणणं आहे ही कामं झाली पाहिजेत. उपोषणाला महाविकास आघाडीच्या वतीने उपोषण करण्यात आलं त्यावेळेस पालकमंत्र्यांनी 23/2025ला उपोषण सोडवताना त्यांनी सांगितलं होतं की त्याची निविदा प्रक्रिया 8 दिवसात करू आणि कामं होती, तरी पण त्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळं हे चालतंय कोणासाठी? त्या अंतर्गत कुरबुडीमुळं जर शहरवासींचे हाल होत असतील तरी शहरवासी कसं खपून घेतील? तुमच्या अंतर्गत कुरबुडी असतील किंवा अंतर्गत कुरबुडी तुम्हीच ठरवा ना. सरकारमधलाच विषय आहे, त्या विरोधी पक्षाचा कुठे विषय येतो का? सरकारमधला सत्ताधारी पक्षामधला विषय आहे तो त्यांनी मिटवावा आणि आमच्या शहरवासियांना या रस्त्याच्या दुरावस्थेपासून मुक्तता द्यावी एवढीच आमचं म्हणणं. स्थगिती विकास कामावरची स्थगिती उठली अशी काल प्रचार झालाय, काय म्हणतो? त्यात तुम्ही बैठकीला असला तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं की 183 कोटी रुपयाची स्थगिती उठली. त्यानंतर त्यांना मी सांगितलं की स्थगिती 22 कोटी रुपयाची उठलेली आहे आणि 183 कोटी रुपयाची स्थानिक स्वराज्य संस्थांनी कामं मंजूर केली होती, त्याची प्रशासकीय मान्यता रद्द केलेली आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला चुकीची सभागृहाला माहिती दिली. त्या बाबतीत संभ्रम निर्माण करणे आणि स्थगिती उठली नाही ती 183 कोटीची एक प्रशासकीय मान्यता रद्द झालेली आहे आणि त्याला मुदत मार्च 26 आहे आणि ही काम आचारसंहिते दिवस आहेत. आता नगरपालिका, जिल्हा परिषद, परत ग्रामपंचायत या सगळ्या सलग निवडणूक आहेत. त्यामुळे ही कामं लवकरात लवकर होणं गरजेचं असताना स्थगितीच्या बाबतीत परत आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की जर एखादं काम तुम्हाला वगळायचं असेल तर त्याचं संयुक्तिक कारण सभागृहासमोर देणं गरजेचं आहे. ह्या कामाची गरज नाही, चुकी झाला सांगणार पण ते सभागृहाला सांगणं गरजेचं आहे. कोणाच्याही मनावर हे चालणार नाही. गरज